पंढरपूरचं इलेक्शन कसं जिंकलं ते मला माहित आहे. इमोशनल म्हणजे भावनिक आणि जातीयवाद करून निवडणुका जिंकायच्या. त्यामुळं असं होत नसतंय. लोणी खाल्ले तरी गाल आग केले दाल कशा लोणी खाते. उमेदवार घाणा कसा होतो, कसा घाणा होतो. आता दरवेळेला आमच्यावर दबाव असायचा की मी म्हणाल तेच उमेदवार दिला पाहिजे. मोकळ्या श्वासाची पहिली निवडणूक आहे काशेगाव. नाही, ज्याला राहायचं नाही त्याने आधीच सांगायचं. खरंच दादा लई दबवणार माणूस. माझ्या एवढा अनुभव तुला नको. मी दिवसात 2 वेळा 3 वेळा कपडे बदलणारे देते असं तसं. आणि ही म्हणजे एकदम दृष्टांत म्हणजे बाकी काय लागतच नव्हतं. मी त्यांच्यावर ते पण केलं. आमची दोस्ती जुनी आहे. प्रशांत भाई याची आत्ता झाली आहे. पण विजयाला अगदी कट्टर विरोधक असल्यापासून म्हणजे अण्णा काका असू बाळासाहेब असू माझे संबंध सगळ्याबरोबर चांगले होते वैयक्तिक. कारण मोठ्या मालकाचे संबंध चांगले होते. त्यामुळे बूथ कमिटीची मिटिंग आहे फार बोलत नाही. तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की बाबा तुम्ही दिल तो उमेदवार तर आम्ही उमेदवार देणार नाही. आधी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो उमेदवार हा तुम्ही निवडायचा. उमेदवार घाणा कसा होतो, कसा घाणा होतो. निवडायचं तुम्ही. आम्ही आजपर्यंत काशेगावात आम्ही उमेदवार लादला. ही पहिली वेळ आहे की कुणालाही विचारायची गरज नाही काशेगावात. आता दरवेळेला आमच्यावर दबाव असायचा की मी म्हणाल तेच उमेदवार दिला पाहिजे. मोकळ्या श्वासाची पहिली निवडणूक आहे काशेगाव. एवढं लक्षात घ्या. एवढं मोकळा श्वास घ्या. नेते मंडळीचा दबाव नाही. ही समोर बसलेली जर मंडळी एकत्र असतील सगळी आणि ह्यांनी जर उमेदवार ठरवले तर निश्चित तुम्ही म्हणाल तसं 1000-2000 जर लीड मिळाल्याशिवाय त्यांनी एकत्र मनाने राहिलं पाहिजे. नाही, ज्याला राहायचं नाही त्याने आधीच सांगायचं. मनापासून जर ही लोक राहिली तर काशेगावाचं चित्र याचा वेगळं दिसणार आहे. भोसले साहेब म्हणलं तसं कायम काशेगाव आलं की माग. पण गेले जे 85 पासून मी निवडणूक बघतोय साधारण 2004 पर्यंत तर भोसकरकम मागा असायचं. आमची कार्यकर्ते म्हणाले अजून काशेगाव यायचं आहे का तर पंढरपूर काशेगाव लीड घेऊन खरेदीकडे जायचं असं. त्यामुळे कधीच मागं पडलो नाही. हा कमीपणा काशेगावकरांनी पुसला गेला पाहिजे. पांडुरंग परिवार म्हणून सगळ्यांनी काम करावं. भोसले साहेब जसं म्हणले पांडुरंग परिवार जात पात धर्म कुठलं पंढरपूरचं इलेक्शन कसं जिंकलं ते मला माहित आहे. इमोशनल म्हणजे भावनिक आणि जातीयवाद करून निवडणुका जिंकायच्या. काय बाकी योगदान काय. एवढं मोठं गाव आहे. माझ्या कारखान्याचं तुम्हाला सांगतो किती टर्नओव्हर असेल 250-300 कोटी. काशेगावला टर्नओव्हर 500 कोटीची द्राक्ष विकली जातात. एवढं मोठं गाव आहे. आज 10 कोटी मिळाले 5 कोटी मिळाले पाणी ओतलं अमुक केलं. मला तर वाटतं हे कामच आपल्याला नको आहे. ताट मागण्यानं पैसे मिळवायचं द्राक्ष बागायतदाराकडे शिकलं पाहिजे. म्हणजे मी आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालं द्राक्षाच्या बाबतीत काम करतोय. तुम्हाला सगळ्याला माहित असेल किंवा नसेल. कारण ह्या कलर व्हरायटी आणल्या आहेत. ह्या आपल्याला पारंपरिक व्हरायट्या सोडून त्या कलर व्हरायट्याकडे गेल्याशिवाय आपण जिवंत राहणार नाही. कारण नाशिक जिल्हा जवळजवळ 70 ते 80% मी 2 दिवसापूर्वी 4 दिवसाचा दौरा करून आलो काशेगाव नाशिकला. 70 ते 80% बागा फेल आहे. पण ते रडत नाहीत लोक. असलं काय भानगड नाही करावं लागत त्यांना. पण त्यांनी कलर व्हरायटी आणल्या पेटेंटेड व्हरायटी आणल्या. आपल्याला सुद्धा त्या आणावं लागतं. आणि ह्या व्हरायट्या तर लावल्याच पाहिजे. पण कोणतरी मगाशी म्हणलं की आमच्या गावाला व्यापारीच येत नाही रस्ता नाही तुझ्या शेताला. मगाशी पहिल्यांदा बघते कोणतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पायाभूत सुविधा तुम्हाला आमच्याकडे काय अपेक्षित आहे. रस्ता पाणी लाईट
तुमचं मारामारी बांधायला भांडण मिटवायला जागेवर माणसं आहेत तुमच्याकडं स्थानिक. हा, मी तर म्हणतो त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. मुख्य तुमच्याची पायाभूत सुविधा आहे कॅनलचं पाणी, लाईट आणि रस्ते, आणि हे द्यायसाठी आम्ही सक्षम आहोत. आपल्याकडे राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे, एवढी मोठी सत्ता आहे, मुख्यमंत्र्याचा विश्वास आपल्यावर आहे, प्रशांत मालकावर विश्वास आहे, समाधान दादावर आहे. त्यामुळं विजयदादा तुम्ही असं द्रोण बिन मागू नका. पत्रावळी तुम्हाला देतो, द्रोण आम्हाला द्या तुम्ही. हा, त्यामुळे द्रोण आणि पत्रावळी आता ताटातलं वाटीतलं हे काय धरा. हा, खरंच दादा लई दमवणार माझ्या एवढा अनुभव कुणाला. तसा प्रशांत भाई असा आला माणूस आहे त्याच्या पुढे. म्हणजे काय म्हणजे आहे, पण असं मला काय म्हणायचं, हितनं सुरुवात नको. आता तुम्ही या निमित्ताने एकत्र बसलाय, इथून पुढच्या प्रत्येक मिटिंगला सभेला ही माणसं सगळी कार्यकर्ते नसले चालतील. एखाद्या छोट्याशा मिटिंगला तुम्ही एकत्र पाहिजे. हा आला नाही, त्याला आला नाही, मला बोलवलं नाही, त्यांनी बोलवलं नाही, कुणी बोलवलं तर सगळ्यांनी जावं. त्यामुळे ही नेते मंडळी व्यासपीठावर तुम्ही सगळे यांच्याकडे बघा. माझ्यापेक्षा तुम्ही त्याला जबाब विचार, त्या दिवशी कशासाठी आलता बूथ मिटिंगला, तुला करायला नव्हतं तर, असा जबाब कार्यकर्त्यांनी विचारला पाहिजे. आणि या बूथ कमिटीमध्ये ही सगळी मंडळी बसलेली आहे भया, त्यांची सगळ्याची मेळ घाला. त्या 10 ते 20 कार्यकर्ते त्या एका बूथला झाले पाहिजेत. म्हणजे 250 ते 500 करा, तर हे बूथ कमिटी सुरळीत चालतील पुढं. त्यामुळं तुम्ही बूथ कमिटीची मिटिंग ठेवली, आम्हाला अचानक बोलवलं, काय मला विषय माहीत नव्हता, पण इथं आल्यावर कळला. कोणावर टीका करणार नाही मी, कारण अजून बरेच दिवस आहेत पुढं. पण मोकळ्या श्वासाची निवडणूक पहिली आहे काशेगावची, एवढं लक्षात ठेवा. कारण आमचा कुठलाही दबाव राहणार नाही. प्रशांत मालकांनी काळाची पावलं मागं ओळखली होती 2004ला, तिसऱ्या आघाडीला बळ दिलं होतं, पण मोठ्या मालकाच्या दबावामुळे ते परत थांबत गेलं. आणि त्याला बऱ्यापैकी मी पण जबाबदार आहे मध्यस्थी करायला. हा, त्यामुळं ही चुका होत असते ज्या त्या वेळेला झालेल्या आहेत. त्यामुळं असं होत नसतंय. लोणी खाल्ले तरी गाल आत गेले, दाल कशा लोणी खातो. तेव्हा असं लोणी खाऊन मोठं होत नसतंय. तुम्हाला जनमानसामध्ये जर किंमत मिळायची असेल, सामान्य माणसाला कळतं तुम्ही काय केले, कुणाला सांगावं लागत नाही. त्यामुळं तुम्ही कुणावर टीका करण्यापेक्षा आपण कसं सक्षम होऊ. आणि ही गाव तुमचं फळबागेचं आहे, द्राक्षाचं आहे, आणि ही सगळं अक्कल असणारच नेता तुम्हाला पाहिजे. त्यामुळं या पांडुरंगार परिवाराला सगळ्यांनी मिळून साथ द्यावी अशी विनंती करतो. आम्हाला सगळ्याला बोलवलं.